हे काही स्टिकर्स नाहीत तर हाताने पेंट केलेलं आहे. काय भारी ना. कुठे सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सगळीकडे दिवाळीची फुल ऑन तयारी सुरू आहे आणि आम्ही पण त्याच तयारीसाठी आज मार्केटला आलोय. शुभमला 2-3 गिफ्ट बॉक्स घ्यायचे होते म्हणून बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि फायनली त्याला काहीतरी आवडलं. गिफ्ट बॉक्स घेतले आणि बाकी आपलं लटर फटर असं सामान पण गोळा केलं आणि त्या सगळ्यात झाला बराच वेळ. म्हणून मी पटकन शुभमला विचारलं, काय रे आज बाहेरच जेवायला जायचं का? तोही हो बोलून गेला आणि आम्ही आलो रसोई राधा की काठियावाडी इथे. इतका छान ॲम्बियन्स होता आणि गेल्यानंतर ह्या पेंट केलेल्या वॉल्स बघितल्या. अरे बापरे, आधी तर स्टिकरच वाटलं, पण नंतर ओनरनी येऊन सांगितलं की नाही, जे स्कूल्स ऑफ आर्ट्स मधल्या मुलांनी येऊन हे पेंट केलेलं आहे. काय छान आणि काय सुंदर आहे हे. मेनू कार्ड बघतच होतो पण तितक्यात त्यांनी हे सगळं आणलं. ह्या वेगवेगळ्या चटण्या आहेत. मेनू कार्ड बघितलं तर बापरे, काठियावाडी जरी नाव असलं तरी गुजराती, राजस्थानी आणि त्यासोबत अस्सल महाराष्ट्रीयन फूड पण तुम्हाला इथे मिळेल. लिटरली वालाचं बिरडं सुद्धा. चला स्टार्टर आलं. डाकोरना गोटा. बघताना असं वाटलं भजीच आहे, पण खाल्ल्यानंतर कळलं नाही, हे काहीतरी वेगळंच आहे आणि दह्यासोबत खायचं. त्यानंतर होता हा फ्राय मसाला खिचिया. हे पापडासारखंच आपण जे फ्राय करतो, पण त्यावर त्यांनी चटणी लावलेली गोड आणि तिखट आणि त्यावर हे सगळं सुंदर होतं. आता मेन कोर्स साठी होतं पनीर काठियावाडी, अख्खा लसूण साग, मकई मेथी रोटला, लजानी रोटला आणि सोबत आपले फुलके. प्रत्येक डिश ट्राय केल्यानंतर शुभमचे एकच, न्यू रिअली खूप चांगलं आहे ग, अगदी घरच्यासारखी टेस्ट आहे. आणि हा अख्खा लसूण हे तर पहिल्यांदाच पाहिलं. त्यानंतर राईसमध्ये आम्ही मागवलं राजस्थानी गट्टा पुलाव आणि आता गोड शेवट म्हणून स्वीट डिश ज्यामध्ये होतं गरम मोहनथाल. म्हणजे आजच्या जेवणातलं माझं हे सर्वात फेवरेट होतं. म्हणजे इतकं छान सुंदर पण तितकंच हेवी, कारण की तुपाने भरलेलं पण अगदी ऑथेंटिकेट. कधी दहिसरमध्ये आलास तर रसोई राधा की विजिट करायला विसरू नका. अतिशय सुंदर जेवण आहे यांच्याकडे आणि अगदी रिझनेबल रेट सुद्धा. मी ॲड्रेस खाली कॅप्शनमध्ये देते, सो नक्की चेक. आणि तेवढंच नाही, बिल घेऊन यायची स्टाईल पण अनोखीच. आज सॉलिड जेवण झालंय. उद्या जाग येते की नाही काय माहिती, पण निघता आम्ही आकाश कंदील पण घेतला. घरी गेलो, मस्त आकाश कंदील लावला, आधीने लायटिंग पण लावलेली आणि थोडीशी दिवाळी वाईब. चला आजसाठी एवढंच, भेटू लवकरच.